यापूर्वी आपण आदिवासी समुदाय आणि ग्रामीण समुदाय त्यांच्या व्याख्या, वैशिष्ट्ये आणि त्याबरोबर समस्या यांचा अभ्यास केलेला आहे. आता या घटकातील एक शेवटचा भाग आपला राहतो, तो म्हणजे शहरी समुदायाचा अभ्यास. शहरी समुदाय याचा अर्थ शहरामध्ये, महानगरामध्ये आढळणारा समाज होय. शहरी समुदायाला नागरी समुदाय असे सुद्धा म्हणतात. आता हा शहरी समुदाय समजून घेत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शहरी समुदायाची व्याख्या या ठिकाणी समजावून घ्यायची आहे. एक सोपी व्याख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शहरी समुदाय म्हणजे ज्या समाजामध्ये आधुनिक औद्योगिक स्वरूपाचे नागरीकरण आहे आणि येथील सांस्कृतिक परंपरा वैविध्यपूर्ण आहे असा समाज म्हणजे शहरी समाज होय. ही एकदम सोपी व्याख्या आहे. आता या व्याख्येमध्ये दोन गोष्टी प्राधान्याने आपल्या समोर येतात. एक म्हणजे आधुनिक औद्योगिक स्वरूपाचे नागरीकरण, म्हणजे आधुनिक ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारलेला हा समाज, आणि त्यामध्ये औद्योगिकरण म्हणजे कारखानदारी आणि उद्योग व्यवसायांना प्राधान्य देणारा हा समाज. त्यातली दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांस्कृतिक परंपरा या दृष्टीने विविधता किंवा वैविध्य हे या समाजामध्ये आढळतं. कारण इथं आलेले लोक हे वेगवेगळ्या भागातून आलेले असतात आणि स्वतःची अशी एक संस्कृती घेऊन आलेले असतात, आणि त्यामुळे सांस्कृतिक वैविध्यता हे सुद्धा हे शहरी समुदायामध्ये पाहायला मिळतं. आता आपल्याला थोडक्यात शहरी समुदायाची वैशिष्ट्ये या ठिकाणी समजावून घ्यायची आहे. यामध्ये सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बहुजिन्सीपणा. हे पहिलं वैशिष्ट्य आहे, बहुजिन्सीपणा. आता शहरी समुदायामध्ये बहुजिन्सीपणा अर्थात सामाजिक आणि सांस्कृतिक विविधता आढळते. आता हे वैविध्य, विविधता म्हणजेच बहुजिन्सीपणा होय. म्हणजे एक जिन्सीपणा म्हणजे एकसारखेपणा आणि विविधता म्हणजे बहुजिन्सीपणा. आता शहरी समुदायामध्ये सामाजिक दृष्टिकोनातून आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आणि वर्गाच्या दृष्टिकोनातून वैविध्यता आपल्याला पाहायला मिळते. येथे उच्च वर्ग, मध्यवर्ग, निम्न वर्ग अशी वर्गीय विविधता आढळते. आणि याचबरोबर इथं अगदी मोठमोठ्या कारखानदारी सारख्या व्यवसायापासून छोट्या छोट्या दुकानापर्यंत अनेक प्रकारचे व्यवसाय करणारे लोक सुद्धा आढळतात. म्हणजे बहुजिन्सीपणा हे शहरी समुदायाचं महत्वाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. यानंतर दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे ते म्हणजे लोकसंख्येची अधिक घनता. लोकसंख्येची अधिक घनता. मुळातच शहरी समाजामध्ये लोकसंख्या अधिक असते आणि त्यामुळे तिथे घनता ही अधिक असलेली किंवा त्याचं प्रमाण हे अधिक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे वाढती लोकसंख्या आणि वेगवेगळ्या कारणामुळे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे लोकांचं झालेलं स्थलांतर, यामुळे इथं घनता ही अधिक असलेली आपल्याला पाहायला मिळते. हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे. यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भिन्न भिन्न व्यवसाय. आपण ग्रामीण समुदायामध्ये पाहिलेलं आहे की शेती हाच ग्रामीण भागातल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. परंतु शहरामध्ये असं आपल्याला पाहायला मिळतं. शहरामध्ये मात्र एक प्रकारचा व्यवसाय न करता अनेक प्रकारचे व्यवसाय करणारे अनेक लोक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे व्यवसायांच्या मध्ये ही भिन्नता असलेली पाहायला मिळते. मोठमोठे कारखानदार, भांडवलदार ही मोठमोठी कारखानदारी चालवताना एका बाजूला पाहायला मिळतात, तर दुसऱ्या बाजूला बाजारपेठांच्या माध्यमातून दुकानांची रांग आपल्याला पाहायला मिळते. तर तिसऱ्या बाजूला अक्षरशः रस्त्यावरती, सार्वजनिक ठिकाणी किंवा मंदिर किंवा प्रार्थना स्थळे अशा ठिकाणी भीक मागणारे म्हणजे भिक्षा व्यवसाय करणारे सुद्धा लोक आपल्याला पाहायला मिळतात. थोडक्यात काय लक्षात येतं,
व्यवसायांच्या दृष्टिकोनातून, उद्योगधंद्यांच्या दृष्टिकोनातून, कामाच्या दृष्टिकोनातून विविधता ही शहरी समुदायामध्ये आढळते. म्हणजे भिन्न भिन्न व्यवसाय हे शहराचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे, हे वैशिष्ट्य आहे सामाजिक गतिशीलतेचे अधिक प्रमाण. शहरी समुदायामध्ये सामाजिक गतिशीलतेचं प्रमाण हे जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण शहरामध्ये जाती व्यवस्थेला महत्व नाही. शहरामध्ये वर्ग व्यवस्थेला हे अधिक महत्व दिलं जातं आणि त्यामुळे सामाजिक गतिशीलता ही खेडेगावांच्या पेक्षा जास्त शहरामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. शहराचं एक वैशिष्ट्य आहे यामध्ये, इथे अर्पित दर्जाला महत्व दिलं जात नाही, तर इथे अर्जित दर्जाला महत्व दिलं जातं. आता अर्पित याचा अर्थ मागच्या वर्षी आपण पाहिलेला आहे. अर्पित म्हणजे अर्पण केलेला, जो आपण मिळवलेला नाही. आणि अर्जित याचा अर्थ जो स्वतः आपण प्रयत्नाने कष्टाने मिळवलेला आहे. मग शिक्षण असेल, कौशल्य असेल, याच्या माध्यमातून जो दर्जा आपण प्राप्त केलेला आहे त्याला आपण अर्जित दर्जा म्हणतो. आणि शहरी समुदायामध्ये अर्जित दर्जाला विशेष महत्व आहे आणि त्यामुळे अत्यंत सामान्य गरीब अवस्थेमध्ये असणारा सुद्धा हा उच्च वर्गामध्ये श्रीमंत बनलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे थोडक्यात काय, इथे वर्ग व्यवस्थेला महत्व आहे, सामाजिक गतिशीलतेला अधिक वाव आणि त्याचं प्रमाण अधिक हे शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे दुय्यम नाते संबंध. शहरी समुदायामध्ये लोकांच्यात असलेले संबंध हे दुय्यम स्वरूपाचे असलेले पाहायला मिळतात. मुळातच इथे जे लोक राहतात ते एखाद्या आळीत असेल, चाळीत असेल, मोहल्ल्यात असेल किंवा गगनचुंबी इमारती फ्लॅटमध्ये असेल. या लोकांचं वैशिष्ट्य असं असतं की आपण जिथं राहतो तिथं आजूबाजूला कोण राहतात याची त्यांना अजिबात जाणीव असत नाही. कारण त्यांचे नातेसंबंध हे दुय्यम स्वरूपाचे असतात. त्यांचे नातेसंबंध हे केवळ एखादी फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यापुरती म्हणजे औपचारिक स्वरूपाचे असतात. कामापुरते त्यांचे संबंध असतात. हाय, हॅलो, बाय या पलीकडे त्यांचे संबंध असत नाही. म्हणजे दुय्यम नातेसंबंध हे एक वैशिष्ट्य त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचं वैशिष्ट्य आहे बाजारपेठ आधारित अर्थव्यवस्था. शहरी समुदायाची जी अर्थव्यवस्था असते ती प्रामुख्याने बाजारपेठेवर आधारलेली असते. मोठमोठे कारखाने, उद्योगधंदे, बाजारपेठा यावर त्यांची अर्थव्यवस्था ही पूर्णतः अवलंबून असलेली पाहायला मिळते. याशिवाय अलीकडे आता हा डिजिटलचा जमाना आहे, माहितीच्या विस्फोटचा जमाना आहे, तंत्रज्ञानावर अवलंबून असलेला हा जमाना आहे आणि त्यामुळे ऑनलाईन बाजारपेठेचा पर्याय सुद्धा हा शहरामध्ये खुला असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे इथे असणारी जी अर्थव्यवस्था आहे ती बाजारपेठांच्यावर अवलंबून असलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचं वैशिष्ट्य आहे सुधारित पायाभूत सोयी सुविधा. शहराचं हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. कारण शहरामध्ये सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा या उपलब्ध असतात. वीज असेल, रस्ते असतील, पाणी असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, सांडपाण्याची व्यवस्था असेल, कचऱ्याचं व्यवस्थापन असेल, टेलिफोन असेल, इंटरनेट असेल, व्यापार उद्योगधंद्यांची केंद्रे असतील, मनोरंजनाचं केंद्र असेल, रेल्वे असेल, बस सेवा असेल, विमानतळ असेल, अशा सगळ्या प्रकारची पायाभूत सोयी सुविधा जी आहेत ह्या प्राधान्याने शहरामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे शहराचं वैशिष्ट्य आहे सुधारित पायाभूत सोयी सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये येथे मिळतात. याचं पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती. ग्रामीण समाजामध्ये आपण पाहिलेलं होतं संयुक्त कुटुंब पद्धती खेडेगावामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते, पण शहरी समुदायामध्ये विभक्त कुटुंब पद्धती ही प्राधान्याने पाहायला मिळते. याची अनेक कारणं आहेत, पण प्राधान्याने जर आपण विचार केला व्यक्तिगतता म्हणजे कुटुंबापेक्षा व्यक्तीला दिलं जाणारं जास्त महत्व, यामुळे शहरी समुदायात विभक्त कुटुंब पद्धती मोठ्या प्रमाणात आढळते. जमिनीचा असणारा तुटवडा, त्याचबरोबर जमिनीच्या असणाऱ्या किमती ज्या गगनाला भिडणाऱ्या असतात,
त्यामुळे येथे लोक एकत्र राहण्याऐवजी विभक्त राहणे अधिक पसंत करतात. परिणामतः विभक्त कुटुंब पद्धती हे शहरी समुदायाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्या पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वर्गीय जाणीव. शहरामध्ये हे एक महत्त्वाचं आहे, वर्गीय जाणीव. म्हणजे इथं वर्ग आढळतात, जाती व्यवस्थेचा प्रभाव नसतो. वर्ग म्हणजे उच्च वर्ग, मध्यम वर्ग, निम्न वर्ग असे वर्ग या ठिकाणी आढळतात आणि ही वर्गीय जाणीव जी आहे ती त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असलेली पाहायला मिळते. आणि या जाणीवेमुळे ते लोक स्वतःच्या हक्कांच्या रक्षणासाठी अनेक वेळेला संघटित होऊन चळवळी सुद्धा करताना पाहायला मिळतात. म्हणजे त्यांना वर्गीय जाणीव असते. यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे औपचारिक सामाजिक नियंत्रण. हा अतिशय महत्वाचा भाग आहे, कारण शहरामध्ये गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये असते, लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये असते, कोणाचा पायपोस कोणालाही असत नाही, दुय्यम नातेसंबंध असतात आणि त्यामुळे त्या लोकांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी फार महत्वाची गरज असते. त्या दृष्टीने इथं असणारे जे नियंत्रण आहे हे औपचारिक स्वरूपाचं असतं. म्हणजे औपचारिक म्हणजे काय? पोलीस यंत्रणा आहे, न्याय व्यवस्था आहे, कायदे कानून आहे, यांच्या माध्यमातून या लोकांच्या वरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे इथलं नियंत्रण हे औपचारिक असतं. शेवटचा मुद्दा या ठिकाणी येतो तो म्हणजे गुंतागुंतीचे श्रम विभाजन याचा अर्थ कामाची वाटणी. आता ही जी कामाची वाटणी जी आहे ही गुंतागुंतीची शहरामध्ये असते. याचं कारण असं आहे कारण शहरी समुदायामध्ये भिन्न भिन्न प्रकारचे व्यवसाय आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे या प्रत्येक व्यवसायांच्या मध्ये व्यवसायांचं विशेषीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. विशेषीकरण याचा अर्थ स्पेशलायझेशन. अगदी वैद्यकीय क्षेत्राचा जर आपण विचार केला तर डोळ्याचा एक्सपर्ट असणारा हा डॉक्टर आपल्याला पाहायला मिळेल, हृदयाचा एक्सपर्ट असणारा डॉक्टर आपल्याला पाहायला मिळेल, हाडांचा एक्सपर्ट असणारा डॉक्टर आपल्याला पाहायला मिळेल. हे विशेषीकरण आहे. त्याचबरोबर एखाद्या कार्यालयात एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असताना तिथं अगदी मालकापासून व्यवस्थापकापर्यंत आणि व्यवस्थापकापासून ते खाली शिपायापर्यंत प्रत्येकाचं काम भिन्न भिन्न असतं आणि त्यामध्ये त्यांचं हे विशेषीकरण किंवा वर्गीकरण झालेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. थोडक्यात काय? हे गुंतागुंतीचं श्रम विभाजन आहे. तर मित्रांनो ही वैशिष्ट्ये या ठिकाणी शहरी समुदायाची आपण पाहिलेली आहे आणि पुढच्या भागामध्ये आपण या शहरी समुदायाच्या समस्या पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण शहरी समुदायाची व्याख्या आणि त्याचबरोबर शहरी समुदायाची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहे. आता आपण शहरी समुदायाच्या ज्या प्रमुख समस्या आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. या समस्यांच्या मध्ये सगळ्यात पहिल्यांदा समस्या येते ती म्हणजे अस्ताव्यस्त शहरे. अस्ताव्यस्त शहरे ही पहिली समस्या शहरी समुदायामध्ये पाहायला मिळते. शहरांचा असणारा अवाढव्य आकार, शहरामध्ये वाढणारी लोकसंख्या आणि भौगोलिक पसाऱ्यामुळे अस्ताव्यस्त शहरे ही समस्या शहरामध्ये प्राधान्याने पाहायला मिळते. दुसरी समस्या आपल्याला थोडक्यात समजावून घ्यायची आहे. दुसरी समस्या आहे ती म्हणजे दाटीवाटी. शहरी समुदायाची ही सुद्धा एक अत्यंत महत्वाची समस्या आहे, दाटीवाटी. कारण शहरामध्ये लोकसंख्या अधिक असते, परिणामतः लोक कमी जागेमध्ये अधिक राहताना, भरपूर राहताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे शहरामध्ये दाटीवाटीची परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळे ही समस्या निर्माण होते. वाढती लोकसंख्या आणि वेगवेगळ्या कारणामुळे शहरामध्ये होणारं लोकांचं स्थलांतर, यामुळे होणारी गर्दी ही दाटीवाटीत रूपांतर होते आणि दाटीवाटीची समस्या ही शहरामध्ये निर्माण झालेली पाहायला मिळते. यानंतर पुढची समस्या आहे ती म्हणजे निवास आणि झोपडपट्ट्या. निवास आणि झोपडपट्ट्यांची समस्या ही शहरातली एक मोठी डोकेदुखी असलेली पाहायला मिळते. लोकसंख्येच्या दाटीवाटीमुळे, प्रचंड प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे शहरात
निवासाची आणि झोपडपट्ट्यांची समस्या ही निर्माण झालेली पाहायला मिळते. अगदी आपण जर मुंबई सारख्या केवळ एका शहराचा विचार केला तर संपूर्ण आशिया खंडामध्ये सर्वात मोठी झोपडपट्टी ही मुंबईमध्ये धारावीची झोपडपट्टी म्हणून पाहायला मिळते. आणि मुंबई शहराचा जर आपण झोपडपट्ट्यांच्या दृष्टिकोनातून आणि निवासाच्या समस्येच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 50% लोकसंख्या म्हणजे मुंबई शहरातील एकूण लोकसंख्येच्या 50% लोकसंख्या ही झोपडपट्ट्यांमध्ये असलेली पाहायला मिळते. म्हणजे याच्यावरून झोपडपट्ट्यांची समस्या ही किती गंभीर आहे हे आपल्याला लक्षात येतं. यानंतर पुढची समस्या ती म्हणजे बेरोजगारी. शहरामध्ये अलीकडच्या काळामध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे वाढत असताना पाहायला मिळतं आहे आणि त्यातल्या त्यात सुशिक्षितांची बेकारी ही मोठी समस्या शहरामध्ये निर्माण झालेली आहे. अर्थात शिकलेले आहेत पण हाताला काम नाही अशी अवस्था शहरी समुदायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. तेव्हा सुशिक्षितांची बेकारी किंवा बेरोजगारी हा एक गंभीर प्रश्न शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत असताना पाहायला मिळतो. यानंतर पुढची समस्या आहे ती म्हणजे भिक्षावृत्ती. शहरी समुदायामध्ये भिक्षावृत्ती ही सुद्धा एक मोठी समस्या पाहायला मिळते. शिक्षणाची आणि कौशल्यांची कमतरता असणारे बहुतांश गरीब लोक हे भिक्षा व्यवसायाकडे वळलेले पाहायला मिळतात. म्हणजे भीक मागण्यासाठी हे लोक रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळतात. मुळात त्यांच्यामध्ये असलेला शिक्षणाचा अभाव आणि त्याचबरोबर कौशल्यांची कमतरता ही त्यांच्याकडे असते. परिणामतः हे लोक सहज सोपा व्यवसाय म्हणून भिक्षा व्यवसायाकडे वळलेले पाहायला मिळतात. आता या भिक्षा मागणाऱ्यांच्या मध्ये विशेषतः फुकटचे खाण्याची सवय असणारे लोक आणि त्याचबरोबर ज्यांना अति दारिद्र्य आलेलं आहे असे लोक नाईलाजाने या व्यवसायाकडे सुद्धा आलेले पाहायला मिळतात. काही लोकांचं अपहरण करून त्यांना विकलांग किंवा मतिमंद करून किंवा शारीरिक दृष्ट्या इजा पोचवून त्यांना भीक मागायला रस्त्यावरती बसवलं जातं. शहरामध्ये पाहायला मिळतं भीक मागणाऱ्यांच्या टोळ्या सुद्धा आहेत. म्हणजे भिक्षावृत्ती भिक्षा व्यवसाय हे सुद्धा शहरातली डोकेदुखी बनलेली पाहायला मिळते. यानंतर पुढची समस्या आहे ते म्हणजे दळणवळण. आता दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सर्व प्रकारच्या सोयी सुविधा शहरामध्ये असतात. मोठमोठे रस्ते असतील किंवा त्या ठिकाणी अपघात होऊ नये याकरिता केलेलं नियोजन असेल, ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी प्रामुख्याने आपल्या लक्षात येतं की वाहतुकीच्या वाढत्या प्रमाणामुळे इथे वाहनांची कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि यामुळे अनेक प्रकारचे अपघात सुद्धा होताना पाहायला मिळतात. म्हणजे वाढती लोकसंख्या आणि दळणवळणाची व्यवस्था यामध्ये नसलेला ताळमेळ परिणामतः वाहतुकीची कोंडी आणि होणारे अपघात ही समस्या शहरामध्ये मोठी असलेली पाहायला मिळते. यानंतर पुढची समस्या आहे ती म्हणजे पाण्याचा तुटवडा. शहरी समुदायामध्ये पाण्याची कमतरता भासते. अर्थात पाण्याचा तुटवडा भासतो कारण लोकसंख्या अतिरिक्त असते आणि त्या लोकसंख्येला पुरेल इतका पाण्याचा साठा हा शहरामध्ये असत नाही. परिणामतः शेवटच्या टप्प्यात म्हणजे मे महिन्याच्या दरम्यानमध्ये दुष्काळासारखी परिस्थिती ही शहरामध्ये निर्माण झालेली पाहायला मिळते. अर्थात वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतका पाण्याचा साठा शहरामध्ये मिळत नाही. परिणामतः या ठिकाणी पाण्याचा तुटवडा हा भासताना पाहायला मिळतो. पुढची समस्या येते ती म्हणजे सांडपाण्याची व्यवस्था. आपल्या भारत देशामध्ये शहरी समाजाचा समुदायाचा जर आपण विचार केला तर परिणामकारक आणि सर्व सुविधा असेल असा सांडपाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था शक्यतो कुठेही पाहायला मिळत नाही. आपल्या भारतातल्या वेगवेगळ्या शहरांचा विशेष अभ्यास करण्यात आलेला आहे आणि या अभ्यासकांनी स्पष्टपणे असा निष्कर्ष काढलेला आहे की परिणामकारक सांडपाण्याची व्यवस्था आपल्या देशातल्या बहुतांश शहरामध्ये अजिबात आढळत नाही.
आणि त्यामुळे सांडपाण्याची व्यवस्था ही सुद्धा एक मोठी समस्या शहरी समुदायामध्ये असलेली ही आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच अपुरी आणि अपरिणामकारक सांडपाण्याची व्यवस्था बहुतांश शहरामध्ये आढळते. यानंतर पुढची समस्या या ठिकाणी येते ती म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट. कचऱ्याची मोठी समस्या शहरामध्ये प्राधान्याने पाहायला मिळते. लोकसंख्या आणि लोकसंख्येचं आकारमान या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर कचऱ्याची गंभीर समस्या शहरामध्ये असलेली ही आपल्याला पाहायला मिळते. बहुतांश शहरामध्ये आपल्या भारत देशाच्या बहुतांश शहरामध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची आवश्यक व्यवस्था कुठेही पाहायला मिळत नाही. याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर आणि त्याचबरोबर पर्यावरणावर सुद्धा होताना पाहायला मिळतो. म्हणजे कचऱ्याची समस्या ही सुद्धा शहराची मोठी समस्या आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा व्यवस्थित नसणे, परिणामकारक नसणे ही सुद्धा समस्या शहरामध्ये आरोग्य आणि पर्यावरण या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये आहे. शेवटची समस्या आपण या ठिकाणी पाहतो ते म्हणजे शहरी गुन्हेगारी. शहरामध्ये आढळणारी गुन्हेगारी. आता शहरी समुदायामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात असलेली पाहायला मिळते. मुळातच जर आपण पाहिलं तर गुन्हेगारांचं केंद्र म्हणून शहरी समुदायाकडे पाहिलं जातं. आता शहरामध्ये चोऱ्या करणे असेल, दरोडे घालणे असेल, खून असेल, बलात्कार असेल, हत्या असेल, खंडणी वसूल करणे असेल, अपहरण करणे असेल, सायबर गुन्हे असतील, आर्थिक गुन्हे असतील, अशा अनेक प्रकारचे गुन्हे हे शहरी समुदायामध्ये राजरोस होताना पाहायला मिळतात. आणि यात सगळ्यात महत्वाचं अशा गुन्हेगारांना अनेकांचा वरदहस्त असलेला म्हणजे त्यांना या गुन्हेगारीसाठी राजकीय पाठिंबा असलेला सुद्धा, उद्योगपतींचा पाठिंबा असलेला सुद्धा हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. परिणामतः शहरामध्ये गुन्हेगारीची समस्या ही मोठ्या प्रमाणामध्ये असलेली पाहायला मिळते. तर मित्रांनो, आपण या घटक क्रमांक 2 मध्ये ज्याचं शीर्षक आपण यापूर्वीच पाहिलेलं आहे, भारतीय समाजाचे वर्गीकरण. या भारतीय समाजाचे वर्गीकरण या घटकामध्ये साधारणपणे आपण 3 समुदायांचा अभ्यास केलेला आहे. यामध्ये आदिम समाजाचा म्हणजे आदिवासी समूहाचा आपण अभ्यास केलेला आहे, ग्रामीण समाजाचा म्हणजे खेडेगावातल्या लोकांचा अभ्यास आपण केलेला आहे, आणि शहरी समुदायाचा म्हणजे नागरी समाजाचा सुद्धा अभ्यास आपण यामध्ये केलेला आहे. या तिन्ही समाजाच्या व्याख्या, त्यांची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या प्रमुख समस्या हे आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील घटकाचा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे आपण या घटकाच्या अनुषंगाने आपल्या पाठ्यपुस्तकाच्या पाठीमागे जो स्वाध्याय दिलेला आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करावा. पुढील घटकामध्ये आपण जाण्यापूर्वी हा स्वाध्याय सुद्धा सोडवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.